राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विविध जलसंधारण योजनांचा मुंबईत उच्चस्तरीय आढावा घेण्यात आला। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संयुक्त बैठकीत प्रलंबित योजनांना गती देणं, भूसंपादन निधी उपलब्ध करून देणं आणि सिंचन प्रकल्प लवकर पूर्ण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले। मुंबईत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विविध जलसंधारण प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या बैठकीत राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यात सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। बैठकीत विशेषतः लघु पाटबंधारे योजनांसाठी आवश्यक भूसंपादन निधी तातडीने उपलब्ध करून देणं, नव्या योजनांना प्रशासकीय मान्यता देणं आणि प्रलंबित कामांना गती देण्यावर भर देण्यात आला। जलयुक्त शिवार अभियान, उपसा जलसिंचन योजना तसंच भूसंपादन देयकांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली। मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे निधी प्राधान्याने वितरित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसंच जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण करून ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बैठकीत राधानगरी तालुक्यातील तलावपाल, बनाचीवाडी, आपटाळ आणि कुक्कडवाडी योजनांचा, तर भुदरगड तालुक्यातील वासनोली, कारिवडे, मठगाव, चिवाळे, आप्पाचीवाडी, पडखंबे आणि पंडिवरे येथील योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। याशिवाय आजरा तालुक्यातील पेरिनोली आणि देवकांडगाव साठवण तलाव प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून शेती समृद्ध करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं।